नमस्कार, मी कैलाश महापदी आपलं स्वागत करतोय। आज आपल्या सोबत आहेत जिजाऊ या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष श्री निलेश आप्पा सांबरे। नमस्कार। जिजाऊचं काम उभ्या जगाला माहिती आहे। 75 वर्ष झाली देश स्वातंत्र्याला। रस्त्यावरचं जे समाजकार्य मध्यंतरी मागे पडलं होतं ते जिजाऊने ह्या कोकण किनारपट्टीमध्ये उभं केलं आणि जिजाऊचा हा झेंडा आणि जिजाऊचा हा मदतीचा सेवेचा हात उभ्या जगाला माहिती आहे। मात्र असं असताना गेले 2-3 दिवस एका विशिष्ट टापूमध्ये काही संदेश, काही व्हिडिओज आणि काही बातम्या अशा व्हायरल होत आहेत। त्यामध्ये एक महत्त्वाचा विषय झालाय, तो म्हणजे वाडा भिवंडी रोड रस्त्यावरचे अपघात हे अनादी काळापासून आहेत। मात्र एक अपघात असा घडला की जो थेट विधानसभेमध्ये गेला, रडला, गळे काढले गेले। मला आप्पा तुम्हाला थेट प्रश्न विचारायचा आहे की नक्की काय आहे? आणि तुमच्या चेहऱ्यावरती राग दिसत नाही, तुमच्या चेहऱ्यावरती हसू दिसतंय, हे काय आहे? हसण्यासारखीच गोष्ट आहे। एक गंमत अशी आहे का 2 दिवस अगोदर गुरुवारी त्या भागामध्ये कुडूस नाक्याजवळच कोंडला म्हणून गाव आहे, तिथे आपल्या 2 जिजाऊच्या शाखा झाल्या। शाखेला उत्स्फूर्त लोकांचा प्रतिसाद होता। बँड बाजासहित शेकडो म्हणजे 800-900 महिला होत्या, महिलांच्या शाखा झाल्या आणि दुसऱ्या बाजूला एका गावकऱ्यांच्या शाखा झाल्या। ही उत्स्फूर्त गर्दी बघून शनिवारी तिथे शासनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला। म्हणजे गुरुवारी शाखा ओपनिंग झाल्या, शनिवारी कार्यक्रम आयोजित करण्यात आला। शासनाच्या कार्यक्रमाला 50 लोक उभे होते, ग्रामस्थ होते। जेव्हा सन्मान्य लोक आले त्यावेळेस त्यातले 25 लोक निघून गेले ग्रामस्थ। मग एवढी उदासीनता दिसल्यानंतर मग काहीतरी केलं पाहिजे, त्या दृष्टीने त्याच दिवशी भूमिका ठरवण्यात आली। शनिवार होता का आजच्या पोलीस स्टेशनला, तहसील ऑफिसला ताबडतोब निवेदन द्या आणि सोमवारी तुम्ही रास्ता रोको करा, बाकी मी बघतो, असं एका मोठ्या नेत्याने सांगण्यात आलं। यामध्ये एक आहे का अपघात झाला हा ठाणे जिल्ह्यामध्ये वारेड या गावामध्ये आणि आंदोलन केलं गेलं कुडूस या गावामध्ये, की त्यातील अनेक लोकांवरती जिजाऊचे केसेस आहेत आणि एक तर देशी दारू विकणारा त्याच्यामध्ये घोषणा देत होता की त्यांनी समाजाची पिढी नष्ट केलेली आहे। जिजाऊ असे आहे की ज्यांनी एक ग्रीन पार्क नावाचं वाड्याचं हॉटेल, जे बार होतं, बार आणि लॉजिंग होतं, ते विकत घेतलं आणि विकत घेतून तिथे महिला सक्षमीकरण किंवा ITI चालू केला, लायब्ररी चालू केली, ज्या लायब्ररीतून 48 विद्यार्थी शासनाच्या विविध पदावर गेलेले, तर अशी जिजाऊ आहे। त्याचबरोबर सांगायचं गेलं तर या रस्त्यासाठी दुरुस्तीसाठी शासनाकडे सार्वजनिक बांधकाम विभाग गेले अनेक वर्ष 1800 कोटी ते 2000 कोटीची मागणी करते। शासन देते टूट म्हणजे 40-50 कोटी रुपये देते। 40-50 कोटी रुपयात ते आभाळ फाटलेलं आहे का जे वाडा भिवंडी रस्त्याचं मूळ कामच अत्यंत निकृष्ट झालेले, ब्लॅक कॉटन माती आहे आणि याच जे का बोंबलत होते रस्ता रोको याच लोकांनी सब ठेके घेऊन अत्यंत खालचं फाउंडेशनच खराब केलं असल्यामुळं त्याला एकदम कॅन्सर झालेले तो मुळासहित काढायचं आहे। त्यासाठी 1800 कोटी रुपयाची गरज आहे। ते 1800 कोटी रुपये सार्वजनिक बांधकाम मंत्री महोदयांनी येत्या अधिवेशनात मंजूर करून द्यावेत। एक गुणवत्तेचा चांगला रस्ता करून घ्यावा, चांगला ठेकेदार महाराष्ट्रातीलच ठेकेदार नेमावा, नाहीतर आज महाराष्ट्रातीलच आणावा, कुठलीही कंपनी आणावी। महाराष्ट्रात 100 कंपन्या चांगल्या आहेत आणि चांगलं गुणवत्तेचं काम करून घ्यावं, जेणेकरून रोज आमची मरणारी माणसं, रोज घडणारे अपघात कायमस्वरूपी बंद होईल आणि मुंबई आमच्या वाड्यापर्यंत येईल। पण ते विधानसभेमध्ये जिजाऊ हे नाव प्रकर्षाने डोळ्यात का खुपावं आणि ब्लॅकलिस्टेड करा, अमुक करा, तमुक करा? एक तर त्यात शब्द असा होता की त्यांना ब्लॅकलिस्टमध्ये ढकला आणि त्यानंतर खडसे साहेबांनी काहीही माहीत नसताना केलेली पॉइंट ऑफ ऑर्डर, या सगळ्या गोष्टी कशा बघतात? त्यामध्ये आमचे मित्र रवींद्रजी चव्हाण साहेब बोलले का हे अशा प्रकारे कामं घेतात, कामं न करता पैसे घेतात, बोगस कामं करतात आणि ते नको ते धंदे करतात। तर माझी या निवेदनाद्वारे माननीय मंत्री महोदयांना एकच कळकळीची विनंती, असा कुठला धंदा जिजाऊ करते? जिजाऊ रुग्णालय उभा केले, जिजाऊने 8 CBSE स्कूल उभ्या केल्यात, जिजाऊने पूर्ण कोकणभर 45 अभ्यासिका तयार केल्यात, जिजाऊने 30 पोलीस अकॅडमी तयार केल्यात, जिजाऊ गावोगावी जाऊन मेडिकल कॅम्प घेते, गावोगावी जाऊन आपल्या घरातला रुग्ण हे समजून त्याला पूर्ण बरं करण्याचं काम करते। ॲक्सिडेंटली रोजचे अपघात होतात त्यातील रुग्णांना मदत केली जाते। एवढंच नाही तर जे मुलं इंजिनिअरिंगला, मेडिकलला जातात, अनेक ठिकाणी उच्च शिक्षणात जातात, अगदी नर्सेसला जातात, या अशा हजारो विद्यार्थ्यांना दरवर्षी मदत करते। यापैकी कुठलं कृत्य असं आहे की जे समाज विघातक आहे, समाजाला त्रास देणार आहे, ते मंत्री महोदयांनी एक्सप्लेन करावं, एवढीच विनंती मी या प्रसंगी करतो। पुऱ्या उभ्या महाराष्ट्र बघत होता का जिजाऊ अनैतिक काम करते? अनैतिक करते काय? आम्ही काय दारूच्या गोत्यावर जाऊन बसतो? आम्ही काय पत्ते खेळायला कुठे क्लबमध्ये जाऊन बसतो? आम्ही काय असा समाजाला
खाली बघायला लागेल असं कुठलं कृत्य जिजाऊचा कुठला कार्यकर्ता करतो. जिजाऊचे लाखो कार्यकर्ते आहेत, परंतु प्रत्येक कार्यकर्ता हा आई वडिलांची कदर करणार आहे, बहिणींची कदर करणार आहे, कुटुंबाचे भावांची कदर करणार आहे. जिजाऊची शिकवणूकच ही आहे का आम्हाला कोकणाचे 5 जिल्हे याच्या एका पंचमुठीत करायचे. आमची एकच जात आहे गरिबी जात आम्हाला बदलायची. आम्हाला प्रत्येकाला किमान 25 ते 50 हजार रुपये महिन्याला भेटले पाहिजेत. अशा प्रकारचा शेतीमधनं म्हणा, नोकरीमध्ये म्हणा, व्यवसायातनं म्हणा स्वयंरोजगार करायचे. हजारो महिलांना जिजाऊने स्वयंरोजगाराला शिकवलंय. ज्याप्रमाणे परप्रांतीय बांधव हातगाडी लावायचे, उत्पादन करायचे, त्याप्रमाणे गावोगावी जाऊन बघा, पिठाच्या चक्क्या म्हणा, वडापावची गाडी बघा, भाजीपाल्याचं दुकान म्हणा, फ्रूटचं दुकान म्हणा, जिजाऊच्या महिला अशा उद्योगाच्या नावाने गावोगावी करत आहेत. विद्वाना, हजारो विद्वांना शिलाई मशीन देऊन त्यांना उदरनिर्वाहाचं साधन केलेलं आहे. असं कुठलं कृत्य आहे का जे आमच्या मंत्री महोदयांना खटकतं का ते जिजाऊ दुष्कृत्य करतं, हे जनतेसमोर महाराष्ट्रासमोर आलं पाहिजे, एवढीच माझी विनंती आहे. आणि महाराष्ट्रातील तमाम पत्रकारांनी शोधून काढावं का अशी कुठली चुकी आहे का जिजाऊ समाजामध्ये विष पाळवण्याचं करते, जातीपातीत धर्माधर्मात वाद लावण्याचा प्रयत्न करते. जिजाऊ एकच जात मानते, एकच धर्म मानतो, जो छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवणूक दिलेला आहे का सर्व जाती धर्मातील लोक गुण्यागोविंदाने राहिले पाहिजेत आणि आमच्या सर्वांची जात आहे गरिबी, आम्हालाही श्रीमंतांपर्यंत जायचे, त्या दृष्टीने जिजाऊ काम करते. कोकणी माणसाने एकमेकाचे पाय खेचण्यापेक्षा एकमेकाला हात दिला पाहिजे, हे दिलं उदाहरणं देत असतो आम्ही. परंतु नक्की घडलं तेच का कोकणी माणूस एकमेकाचे पाय धरायला लागला. आता वास्तविक पाहता प्रवीण दरेकरजी आणि रवींद्र चव्हाणजी हे खूप जवळचे मित्र आहेत माझे. अनेक वर्ष आम्ही सोबत काम केलेलं आहे. रवींद्र चव्हाण साहेबांनी माझ्या कमीत कमी 25 मित्रांना सांगितलं असेल का निलेश सांबरे होते म्हणून आमची इज्जत वाटली का 2018चे पोटनिवडणूक लोकसभा पोटनिवडणुकीमध्ये जिजाऊ बरोबर होती, निलेश सांबरे होते म्हणून आमची सीट. दरेकर साहेबांनी पण तुमचा सत्कार केलाय, त्यांची एक क्लिप मध्यंतरी. हा, दरेकर साहेबांनी सत्कार केला. अगदी विधान परिषदेच्या मागच्या वर्षीच्या निवडणुकीमध्ये माननीय मुख्यमंत्री साहेब एकनाथजी शिंदे साहेब यांना विचारून आपण मदतही त्यांना केली होती काही सदस्यांची. परंतु अचानक काय घडलं मीच बघून शॉकिंग झालो. का म्हटलं नक्की काय झालं. जिजाऊ एकमेव कन्स्ट्रक्शन कंपनी त्या रस्त्याला आहे का. माहिती घेतल्यानंतर कळलं तर 2010पासून किमान 50 कंपन्यांनी त्या रस्त्यावरती काम केलेलं आहे. आजही बघायला गेलं तर जिजाऊचं काम सोडल्यानंतर आणखीन 8 एजन्सीज आहेत. वाडा MIDC पासून मनोहर नाक्यापर्यंत अगदी त्यांचाच कार्यकर्ता, चव्हाण साहेबांच्याच कार्यकर्त्याचं काम आहे का तिथे आजही खड्डे बघायला मिळतात, आजही रोज अपघात होतात. परंतु त्याविषयी कोणी आवाजात शब्द काढायला तयार नाही. रस्ते आणि खड्डे हे काही नवं नाही, हे अनादी काळापासून आहे. मात्र विधानसभेमध्ये गळा काढण्यापर्यंत असं काय नक्की कुठला जुमला आहे हा जुमला असा आहे का जिजाऊचं वाढतं प्रस्थ. भिवंडी लोकसभा म्हणा, पालघर लोकसभा म्हणा, जिजाऊची नाही म्हटलं तरी आज 3-3, 4-4 लाख वोट बँक असतील. मी तर म्हणेन सर्वात मोठा पक्ष जिजाऊ असेल दोन्ही लोकसभामध्ये. त्यामुळे भीती वाटते का जिजाऊ एकतर आपल्याबरोबर आली पाहिजे, एक तर जिजाऊला आतमध्ये टाकलं पाहिजे. परंतु माझ्या मित्रांना माहिती कमी असेल जिजाऊबद्दल किंवा माझ्याबद्दल. जो माणूस संघर्षातून तयार झालेला आहे, ज्या माणसाला मृत्यूची भीती नाही, पैशाबद्दल मोह नाही किंवा कुठल्याही अभिलाषाने पदाबद्दल नाही, त्यांनी मला वाटतं माहिती घ्यायला पाहिजे. 2018च्या पोटनिवडणुकीमध्ये निवडून आल्यानंतर चंद्रकांत दादा आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी सिडको द्यायला लावली होती मला डायरेक्टरशिप. मी म्हटलं नाही, माझ्या जिल्ह्याला मेडिकल कॉलेज द्या. आणि जेव्हा देवेंद्रजी आणि एकनाथजी शिंदे साहेब यांनी मेडिकल कॉलेज दिल्यानंतर मी बॅनर लावले होते का आश्वासनाला शब्द जागला गेला. असं आम्ही आजही शिंदे साहेबांना विचारा का जिल्ह्याच्या समस्या म्हणतो की जिल्ह्याच्या समस्या आमच्या जिल्ह्यामध्ये पालघर ठाणे जिल्ह्यामध्ये काय काय झालं पाहिजे या दृष्टीने समस्या मांडत असतो. कृषी विज्ञान केंद्र आले पाहिजेत, मेडिकल कॉलेज आले पाहिजेत, इंजिनिअरिंग कॉलेज आले पाहिजेत, त्या दृष्टीने आम्ही मांडतोय. परंतु अशी चिखलफेक झाली की जिथे सत्ता तिथे जिजाऊ जाते. म्हणजे 85% भ्रष्टाचार हे टेंडरमध्ये करतात, म्हणजे काही 15% काम करतात. मग शासन आपलंच आहे, आपल्या शासनामध्ये आमचाही पाठिंबा आहे. शासनाला या त्यांनी नक्की त्यांच्याकडे सर्व यंत्रणा आहे, पाठिंबा माहिती घ्यावी का असा कुठलं काम आहे की ज्या गोष्टीने आम्हाला लोभच नाही पैशाचा, तर आम्ही कशासाठी भ्रष्टाचार करू. जो पैसा सन्मार्गाने मेहनतीने कमावला जातो त्या पैशातील 85 ते 90% पैसा समाजाच्या आरोग्य आणि शिक्षणासाठी जातोय. या उभ्या महाराष्ट्र आज हजारो विद्यार्थी नोकरीला लागलेत, अगदी पोलीस शिपाईपासून IPS ऑफिसरपर्यंत जिजाऊमधून नोकरी लागलेत. याच्या पलीकडे सांगतोय की इयत्ता 9वीपासूनच कोकणचे विद्यार्थी नवे महाराष्ट्रातील विद्यार्थी JEE नीटचे शिक्षण घेतात आपल्याकडे. चव्हाण साहेबांच्या सिंधुदुर्गातही गेले 8 वर्ष वह्या वाटप करते जिजाऊ. 2 लायब्ररी आहेत, पोलीस अकॅडमी आहेत. एवढंच नाही तर तिथली विद्यार्थी झडपोलीच्या शाळेमध्ये शिकतात. दरेकरांच्या रत्नागिरीमधनंही मुलं झडपोलीच्या अकॅडमीमध्ये शिकतात. रत्नागिरीतही 2 लायब्ररी आहेत, 3 पोलीस अकॅडमी आहेत.
परंतु कोकणी माणूस आहे ना आम्ही, एकमेकाला पुढे करण्यापेक्षा पाय खेचायला जातोय अपूर्ण माहिती घेऊन. मला तर तेव्हाच हसायला येते का बाबा या जिल्ह्यामध्ये अनेक समस्या आहेत. आज भिवंडी नाशिक रोडवरती खडवली येथे 7 लोक सकाळी सकाळी अपघातात मरण पावले. समृद्धी रोडमध्ये 12 लोक गर्डर कोसळून शहापूर तालुक्यामध्ये मरण पावले. शेतकऱ्यांची फसवणूक झालेली. बडोदा एक्सप्रेसवे, बुलेट ट्रेन, समृद्धी रोड यामध्ये राजकीय पक्षाचे लोक आणि अधिकाऱ्यांनी 2-2 प्रांत भिवंडीचे निलंबित केले. त्याबाबत का नाही यांनी प्रश्न उपस्थित केला? शेतकऱ्यांबाबत प्रश्न उपस्थित करायला पाहिजे. मुंबई गोवा मार्गाबद्दल प्रश्न उपस्थित करायला पाहिजे की गेले 15 वर्ष रोज आपला कोकणी माणूस मरतो त्याबाबत. याबाबत करायचं झालं तरी माझी इच्छा आहे का कामन चिंचोटी रस्त्याबद्दलही प्रश्न विचारायला पाहिजे, भिवंडी नाशिक रस्त्याबद्दलही प्रश्न विचारायला पाहिजे, वाडा भिवंडी रस्त्याबद्दल अगदी निविदेपासून SIT लावावी. मी तर या म्हणण्याचे चव्हाण साहेबांच्या अगदी तयार आहे का जे अपघात ठाणे पालघर जिल्ह्यामध्ये झाले, कोकणामध्ये झाले, जे प्रकल्प रखडलेले या सर्व प्रकल्पाची SIT झाली पाहिजे निविदेपासून. त्यांना जिजाऊ परिवारामध्ये काहीतरी पेरायचं होतं. हां, त्यांना जिजाऊ सामान्य कार्यकर्त्यांना सांगायचं होतं का बाबा भ्रष्टाचार करून, परंतु कार्यकर्ते जिजाऊचे आहेत. आज भारतीय जनता पार्टीचे अनेक कार्यकर्त्यांचे नेत्यांचे फोन आले, लोकप्रतिनिधीचे फोन आले का काहीतरी चुकतंय आमच्या लोकांचं. तुमच्यासारख्या माणसाने काय अगदी निपक्षपणे डोळे बंद करून अडचणीच्या काळात आम्हाला मदत केलेली आहे. आणि आजही जिजाऊ इतकी लहान नाही जिचं नाव जिजाऊ आहे का ज्या जिल्ह्यामध्ये जिल्हा रुग्णालय नाही तिथे गेल्या 10 वर्षापासून रुग्णालय चालवत आहे. अगदी ठाण्या मुंबईचे रुग्णही झडपोलीला येतात. महाराष्ट्रातल्या सर्वच जिल्ह्याचे विद्यार्थी शिक्षणासाठी झडपोलीच्या पंढरीमध्ये येत आहेत. जिथे अंध व मतिमंदांना शिक्षण दिलं जातं, जिथे स्पर्धा परीक्षेचे 4-4 पोरं UPSCची मेन इंटरव्ह्यूपर्यंत जातात, जिथे MPSCने सर्वच विभागामध्ये अधिकारी लागलेले आहेत. जिजाऊ परिवाराला काय सांगाल? जिजाऊ परिवाराला इतकंच सांगेन, बाळांनो तुमचं काम वाढतंय त्यामुळे शांतता घ्या. चिखलफेक ही चांगल्या माणसांवरच होते. ते छत्रपती शिवाजी महाराजांवर चिखलफेक झाली. जिजाऊंच्या चारित्र्यावरती शिंतोडे उडवण्यात आले. सावित्रीबाईंवरती शिंतोडे शेण फेकण्यात आलं. महात्मा ज्योतिबा फुले जो समाजामध्ये बदल करत जाईल त्याच्यावरती चिखलफेक होतच असते. खरं आहे आप्पा, ज्या झाडाला फळं लागतात त्याच झाडाला लोक दगड मारतात. वांजोट्या झाडांना भेड बकरी सुद्धा तोंड लावत नाही. हा निसर्गाचा नियम आहे. निसर्गाचा आणखीन एक नियम आहे की आवडलेली स्त्री आणि योद्धा जर शरण आला नाही तर त्याच्या तोंडावरती मुठभर चिखलफेक करावी, त्याला बदनाम करावं, म्हणजे आपोआप तो कपाळ मोक्ष होतो. अशा गोष्टींनी जे खचतात, बसतात किंवा लपतात ते योद्धे नसतात. जिजाऊ हे एका भल्या मोठ्या अमर्याद अशा रणसंग्रामाचं नाव आहे आणि सांबरेंसारखे योद्धे याही काळात लढतील आणि परिवाराला पुढे घेऊन जातील. आपण या संवादामध्ये सहभागी झालात. धन्यवाद.